फलटण सांगली महामार्गावर असणाऱ्या दहिवडी शहरातील मुख्य फलटण चौकात असणाऱ्या वळणावर मोठा खड्डा असून त्या खड्ड्यात मुरुम टाकण्याऐवजी गाळ व माती टाकून मुजवण्यात येत आहे। फलटणकडून सांगलीकडे अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असून फलटण चौकातील वळणावर अवजड वाहनांचा मागील बाजूचा टायर बहुतांश वेळा रस्त्यावरून खाली उतरत असतो। भविष्यात पावसाळ्यात गाड्या साईडपट्टीवरून खाली आल्यानंतर त्या ठिकाणी गाड्या अडकून पडण्याची भीती निर्माण झाली आहे। दरम्यान रस्त्याकडे संबंधित ठेकेदाराचे दुर्लक्ष असल्याचे समोर येत आहे। संबंधित ठेकेदार गांधारीच्या भूमिकेत असल्याचे देखील समोर आले आहे। वारंवार प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून निकृष्ट कामाची माहिती देऊनही ठेकेदार दुर्लक्ष करत आहे। त्याकडे ठेकेदाराने लक्ष न दिल्यास भविष्यात दहिवडीकरांना मोठा तोटा सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे ठेकेदारांचा काळा बाजार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यालयासमोरच सुरू असल्याने ठेकेदारांच्या निकृष्ट कामावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।